घेतलंय मामाच्या लाडीला हिन संसाराचा बुऱ्याच वाजविला. घेतलंय मामाच्या लाडीला हिन संसाराचा बुऱ्याच वाजविला. घेतलंय मामाच्या लाडीला हिन संसाराचा बुऱ्याच वाजविला. करून घेतलंय मामाच्या लाडीला हिन संसाराचा बुऱ्याच वाजविला. 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 घेतलंय मामाच्या लाडीला 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 हिन संसाराचा बुऱ्याच वाजविला. ही तर चुकतंय आणि हे तर चुकतंय. हॅलो आणि आता ना ग म्हणायला कसं जमत आहे. अहो गभरू लय हुशार आहे बरं का. ऐकलं का मंडळी, गभरू लय हुशार आहे. नदीत पडलं तर गंगात निघते, गंगात पडलं तर समुद्रात निघते, आणि समुद्रात पडलं आणि हौदात पडला तर नळा वाटे निघते. इतका हुशार गभरू होता. गभरूचा वर्गामध्ये पहिल्या बेंचवर नंबर. आता हुशार म्हणले ना, अहो मला आहे पगार, मला आहे पगार, आणि ही बघा कसली झिपक्यावाली वगार. अहो याचा भाजन गेलता आणि माझं जमाना गेलता. याचा बाप कसा ना घाशीत घाशीत येऊ लागला. द्या की महापराला बरगी द्या की. मी मिळायची होती वयाला, माझं वयच भरलं नव्हतं अजून. पुणेकरांचा नवरा आहे म्हणा बरं का. सोन्याची सुपली मोत्यानं गुपली, सोन्याची सुपली मोत्यानं गुपली. अमिताभ बच्चनच्या तोंडावर बांड्या कुत्रीनं मुतली. असं वय ग. थांब मग. आला आला रुकवत. ह्या डबड्याच्या बापांना रुकवत द्यायचा होता मला लग्नात. आला आला रुकवत. त्यात होता पलंग, पलंगावर होती गादी, गादी केली आईस पैस, आणि कशी दिसती वगाराची म्हैस. इतकी म्हैस म्हणाली मी. काय इतकी वांगी दिसती वय. नाव कसं घ्यावं, तोंडाला पाणी सुटावं. काचच्या गिलासात लोण्याचा गोळा, काचच्या गिलासात लोण्याचा गोळा. माझ्या मालकाला पिक्चर लावते आंधळा मारते डोळा. वा वा वा. बसलो होतं का कूलर पाशी बसलो होतं का. लिंबोनीच्या झाडाखाली हवा लागते थंडीगार, लिंबोनीच्या झाडाखाली हवा लागते थंडीगार, आणि माझ्या सायलीला पिक्चर दाखवतो पांडू हवालदार. टाळ्या वाजवा जरा. काळा कोंबडा चट्टापट्ट्याचा, काळा कोंबडा चट्टापट्ट्याचा, नवरा माझ्या एका रट्ट्याचा. अहो हिचं भाजणं गेलतं. हॅलो हॅलो. हे डबडं लग्नाला आलं होतं ना, म्हणून मामा कसा मामाला कुणी पत्ता लागला कुणाला माहित. घरी आला आणि म्हणू लागला, बाई तुझं पोरगं लयच हुशार निघालं. आता आई बाप भोळे. आई बाप म्हणले हो, सगळे शाळेतले मास्तर म्हणतात बाईचं पोरगं लयच हुशार आहे, लयच हुशार आहे. मग तुमची गरिबी आहे वाटतं. आई बाप भोळे. आई बापाने सांगितलं हो मग ठेवा की माझ्या इकडं. हे डबडं लग्नाला आलं नव्हतं का, म्हणून ठेवलं होतं. ठेवा की मग माझ्या इकडं. आता मामानं सांगितलं बरोबर. आई बाप भोळे होते. आई बापानं ठेवलं मामाच्याकडं. मामाच्याकडे जरी गेलो तरी मामाच्याकडे पण शाळेमध्ये वर्गात पहिल्या बेंचवर माझा नंबर असायचा. पहिल्या बेंचवर माझा नंबर असायचा. आणि पहिल्या दिवशी बघा वर्गामध्ये सर आले, शिक्षक गुरुजी आले, आणि गुरुजीने सांगितलं पोरं हो आज लेखी परीक्षा नाही, आज तोंडी परीक्षा आहे. असं म्हणल्याबरोबर आम्ही म्हणलं बरं गुरुजी चालते की. नंतर मग गुरुजी म्हणले मी तुमच्यापैकी कुणालाही प्रश्न विचारेल बरं का. आम्ही सांगितलं हो विचारा गुरुजी. गुरुजींनी सगळ्यांवर नजर फिरवली. गुरुजीची नजर माझ्यावर आली आणि गुरुजीनं उठवलं. मुला उठ म्हणल्याबरोबर मी उठलो. मी तुला प्रश्न विचारेल त्याचं तू उत्तर देशील का. मी सांगितलं हो गुरुजी. गुरुजीने विचारलं मनमोहन सिंगच्या अगोदर भारताचे प्रधानमंत्री कोण होते. मी सांगितलं आता हे डबडं लय हुशार होतं बरं का. शाळेमध्ये काहीच माती येत नव्हतं ह्या डबड्याला. लय हुशार होतं, पण ह्याच्या मनात आलं सर याला काय विचारतील, हे काय उत्तर देईल, जर आपण पण लिहून घ्याव. म्हणून यानं पेन काढली आणि हातावर लिहून घेतलं.
जेवढे जेवढे मी उत्तर देईल तेवढे तेवढे हातावर लिहून घेऊ लागला. तेव्हा मी सांगितलं अटल बिहारी वाजपेयी. ह्या डबड्याने केलं कॉफी, लिहून घेतलं हातावर अटल बिहारी वाजपेयी. नंतर विचारलं आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला. मी सांगितलं 1942ला चळवळ सुरू झाली आणि 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. गुरुजींनी सांगितलं बस मुला, तुझे दोन्ही प्रश्न बरोबर आले. आता मुलापैकी मुलगा हुशार निघा, आता मुलीपैकी बघू. आणि म्हणल्याबरोबर नजर फिरवली आणि माझ्या मागच्या बेंचवर या डबड्याचा नंबर होता. आता ह्याच्यावर नंबर आला. गुरुजींनी सांगितलं उठ मुली. म्हणल्याबरोबर हे डबडं उभं टाकलं. ह्याला काय धंदा होता तेव्हा, शाळेमध्ये काय येत नव्हतं माथोडा. उभं टाकलं आणि सरांना हिला वाटलं की सर आपल्याला काय प्रश्न विचारतील आणि आपण काय उत्तर द्यावं. तेव्हा सरांनी विचारलं मुली तुझ्या बाप्पाचं नाव सांग. हिनं सांगितलं अटल बिहारी वाजपेयी. कॉपी केली होती ना तशी. तेव्हा सांगितलं तुझा जन्म कधी झाला. ह्या डबड्यानं सांगितलं 1942ला मायबापानं चळवळ सुरू झाली, 1947ला मी जन्माला आले. करून घेतलं या मामाला हिनं संसाराचा बुराच वाजविला. करून घेतलं या मामाच्या लाडीला, हिनं संसाराचा बुराच वाजविला. करून घेतल्या मामाच्या लाडीला, हिनं संसाराचा बुराच वाजविला. करून घेतल्या मामाच्या लाडीला, हिनं संसाराचा बुराच वाजविला. 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 करून घेतलंय मामाच्या लाडीला, हिनं संसाराचा बुराच वाजविला. करून घेतलंय मामाच्या लाडीला, हिनं संसाराचा बुराच वाजविला. करून घेतल्या मामाच्या लाडीला, हिनं संसाराचा बुराच वाजविला. करून घेतल्या मामाच्या लाडीला, हिनं संसाराचा बुराच वाजविला. संकीनं बाबा नोय डंकीनं हाय जन्मोजन्माची पापीनर. आणि कमी खायला बी कमी नाही बरं का, किती खाती ऐका. आणि हिचं माझं कसंच पटत नाही. आमच्या दोघाचा 36चा आकडा आहे. 8 भाकरी 12 पोळ्या, धिरड खाती 16. पाणी पिऊन ढेकर देती मराठा माझा मुळा. कमी खात नाही भात. 8 भाकरी 12 पोळ्या, धिरड खाती 16. गणित लाव किती होईल हो, किती होईल. 36 होईल का नाही. म्हणून आमच्या दोघांचं पटत नाही. आमच्या दोघाचा 36चा आकडा. आणि पाणी पिऊन ढेकर देते वरून म्हणते मराठा माझा मुळा. याच्यावर भागणार नाही बरं का. आंध्रातला आहे, टोपल्यावर भात खाते, ह्याच्यावर भागणार नाही. डंकीनं बाबा ही रंकीनार हाय जन्मोजन्माची पापीनर. महाराज मामाचं ऐकलं, चांगलाच मामाचा घेर होत आहे. मामाचं ऐकलं आणि हिच्यासोबत लग्न केलं. आणि कसं झालं बघा की, कसं झालं ऐकलं का नाही सगळ्यांनी. कमी नाही. आंध्रातला इतकं कमवावं लागते, इतकं खाती 2 दिवसात 1 पोतं पार करते तांदळाचं बरं का. आंध्रातलं आहे ना भात, आंध्रात लोक जास्त खाते. असं आहे मला डबडं आहे आणि याला मी सहन करून घेतलंय अशा डबड्याला. म्हणून सांगतो मामाची पोरगी कधी करायची नाही. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.